नाशिकमधील बंधू अशोक खरात त्यानंतर संगमनेरमधील बंधू राजेंद्र गडगे यांचे प्रकरण ताजं असताना आणखीन एक नवीन प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे। गणेश शिंदे हा दावल मलिक बाबा न्यास नावाने या ठिकाणी आपला दरबार चालवत होता। दर गुरुवारी त्याच्याकडे समस्या निवारणासाठी किंवा जे आजार आहे त्याच्यावर उपचार करण्यासाठी अनेक जण येत होते। या माध्यमातून जर बघितलं तर हा आपण त्याचा दरबार बघू शकतो। काही देवदेवतांची या ठिकाणी प्रतिमा ठेवण्यात आली आहेत, काही मूर्ती आहेत, त्यासोबत जे आपण देवार दैनंदिन देवारामध्ये जे देव ठेवतो ते देखील या ठिकाणी पाहायला मिळतं। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर कमंडल असेल किंवा या खेळ्याच्या पादुका असतील, त्यासोबत कवड्याची माळ असेल, शंख असेल, असे विविध साहित्य जे आहेत ते या दरबारामध्ये पाहायला मिळत आहेत। आणि याच ठिकाणी दर गुरुवारी जे आलेले भक्त आहेत त्यांच्यावर उपचार किंवा त्यांची समस्या निवारण्याचं काम जे आहे ते गणेश शिंदे करत असल्याचं समोर आलं होतं। मात्र हे करत असताना एका महिलेनं, पीडित महिलेनं त्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली। त्यानंतर त्याला श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक केलेली आहे। काही वेळातच त्याला आता श्रीरामपूर न्यायालयात हजर केलं जाणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर पोटदुखीवर उपचार करतो या उद्देशानं त्या महिलेवर, पीडित महिलेवर त्याने अत्याचार केल्याचं वारंवार समोर आलं आहे। 2023 पासून जवळपास 3 वर्ष अत्याचार केल्याचं पीडित महिलेनं फिर्यादीत सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे 20 लाख रुपयाला गंडा घातल्याचं देखील महिलेच्या फिर्यादीत नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता आज गणेश शिंदे यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना किती दिवसाची पोलीस कस्टडी मिळते आणि आणखीन काही प्रकरणं त्यांच्या विरोधात आहेत का किंवा त्याचा तपास देखील श्रीरामपूर पोलीस करणार आहेत। एकंदरीत जर बघितलं तर अनेक ठिकाणी बंधुभावांचा हा दरबार जो आहे तो अशा पद्धतीने भरत असल्याचं आणि अनेक जणांची लूट करत असल्याचं समोर आलेलं आहे। मनोज गाडीकर, TV9 मराठी, श्रीरामपूर। मुलावर जो गुन्हा दाखल झाला, महिलेने गुन्हा दाखल केला, अत्याचार केला म्हणून आणि पैसे पण 20 लाख रुपये घेतल्याचं काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? बोल। हा, माझ्या मुलावर जे अत्याचार झाला ते 20 लाख रुपये तिने ते सांगितले बा यांनी घेतले। एवढे पैसे घेतले हिच्याकडे आले कुठून? ही देते कुठून एवढे पैसे? एवढे जर पैसे आम्ही घेतो तर आम्ही तर आतापर्यंत काही बी चांगल्या बंगल्यात याच्यात राहिलो असतो। अजून आमचे साखरेचेच घर आहे, आम्ही इथं जगतो एवढ्या याच्यामध्ये। आणि तिचं हे सत्य समोर आणावा एवढीच माझी विनंती आहे कोर्टाला बी। तिने बलात्काराचा देखील गुन्हा दाखल केलाय का? बलात्काराचा हा 3 वर्षापासून हा गपकस काय बसली, एवढ्या दिवसाची ही गपकस काय झाली? हिने त्याच टायमाला का बाबाटा नाही केला? कोणाला म्हणली नाही, कोणाला बोलली नाही। मग हिने आत्ताच काय हिला आलं? हिच्या मागं याच्या मागं कोण आहे? ह्यो हात कोणाचा आहे हे आम्हाला सत्य समोर आणावं। मला माहिती आहे गावात वागलेले सगळ्यांना माहिती आहे तो वाईट नाहीये। देवाचं काम केलं असेल त्याने, पण वाईट काम तर केलेलं नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।